आपणा सर्वांच्या माहितीकरता सांगतो की आम्ही त्यावेळी महाविकास आघाडी म्हणून मित्रपक्ष काँग्रेसला देखील जागा सोडल्या होत्या आणि त्यामुळं तरी त्यांनी काही उमेदवार उभे केले असतील, परंतु आम्ही ज्या जागा सोडल्या होत्या तिथं उमेदवार उभे केले नाही याची देखील आपण सर्वांनी नोंद घ्यावी. आपल्या उमेदवार रजनीगंधा बानखिले आणि हे जे बाकीचे उमेदवार आहेत यांची निशाणी ही मशाल आणि तुतारी वाजवणारा माणूस हा आपण लक्षामध्ये ठेवून उद्या त्या समोरचं बटन दाबून त्यांना विजयी करायचंय. आपणा सर्वांना किती मतं द्यायच्यात? दोन मतं द्यायच्यात. हे विसरता कामा नये. वयोवृद्ध लोक असतील, कदाचित एक बटन दाबलं तर म्हणतील झालं, तर तसं चालणार नाही. एक नगराध्यक्ष पदासाठी आणि दुसरं नगरसेवकाला आपण मतदान करावं अशा प्रकारची विनंती आपणाला करत असताना अनेक गोष्टींचा उहापोह झाला. परवाच्या दिवशी मी सविस्तरपणे सांगितलं की आमच्या स्वप्नामधलं मंचर आणि आमच्याकडे नगरपंचायत आल्यानंतर आम्ही कसं करणार. आम्ही बोलत नाही तर करून दाखवू. ज्या पद्धतीने मी मार्केट कमिटीचं उदाहरण दिलं तशाच प्रकारे नगरपंचायतचं ॲप आपण डेव्हलप करून ऑनलाईन पद्धतीने जेवढं काही चांगलं करता येईल ते निश्चित करू. त्याचप्रमाणे शिक्षणाच्या बाबत रजनीगंधाने देखील सांगितलं, राजाभाऊंनी उल्लेख केला आणि उद्याच्या काळामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारची लायब्ररी लोकांना देखील आणि विद्यार्थ्यांना फ्युचरसाठी कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी आपल्याला त्याचा उपयोग होईल यासाठी देखील नगरपंचायतच्या माध्यमातून आम्ही काम निश्चित करू. आज मनसर बाजार पेठेच्या संदर्भात अनेक जण बोलतात आणि मला खास करून व्यावसायिक लोकांना सांगायचे की आपलं मनसर हे नोकरदारांचं प्रमाण फार कमी आहे, पण जी काही इथली अर्थव्यवस्था आहे ती प्रामुख्याने शेतीवर आधारित आहे. सातगाव पठाराचा बटाटा असेल, पूर्व भागामधील ऊस असेल, दूध असेल, त्याचबरोबर कांदा असेल, सोयाबीनचे आपल्या परिसरातलं उत्पादन असेल, याच्यावरती आपली अर्थव्यवस्था अवलंबून आहे. परंतु हे सरकार राज्यातलं आहे, केंद्रातलं आहे, याच्यामुळे शेतकरी अडचणीत आला आणि ज्यावेळी शेतकऱ्याच्या खिशात पैसे नसतात तर त्यावेळी तुमच्या व्यावसायिकांचं कसं काय चालतंय याचा देखील तुम्ही अभ्यास करावा. मला एक नम्रपणे गोष्ट सांगायची की आज सोन्याचे भाव प्रचंड वाढलेले. कितीपर्यंत सोन्याचे रेट गेले काय आता तुम्हाला माहित नाही, कारण आपण एवढा खर्च करू शकत नाही. की मधल्या काळामध्ये टीव्हीला लागत होतं 1.30 पर्यंत 1,20,000च्या पुढे तोळ्याचा भाव गेला. आता जर आपल्या कुटुंबामध्ये मुलीचं जर लग्न करायचं असेल तर तिला काय तोळा 2 तोळा तर द्यावा लागेल की नाही दाखवायची. आज गोरगरीब माणसाची ती अवस्था नाही. याचं कारण ह्या शेतकऱ्याच्या खिशामध्ये पैसे यायला कुठल्याही प्रकारची वाव त्या ठिकाणी नाही, कारण सरकार राज्यातलं आणि केंद्राचं शेतकऱ्याच्या विरोधामध्ये आहे. आणि म्हणून मला आपणा सर्वांना सांगायचे की यांना मदत करणं म्हणजे आपल्या पायावरती धोंडा पाडून घेणं अशा प्रकारची गोष्ट आहे. अनेक आश्वासनं देतील. काल परवा म्हटले एसटी स्टँड करायचे, गाळे काढायचे, अमुक करायचे, तमुक करायचे. बांधवांना मी आपल्या सर्वांना सांगतो की शेजारी जुन्नर तालुका आहे, नारायणगावला तुम्ही गेलेले असाल आता एवढ्या का नाही गेले. नारायणगावला मंत्रीपद नाही तर तिथलं एसटी स्टँड पाहिलं कसं झाले. शेजारी खेडचं पाहिले. मग शेजारच्या 2 तालुक्यामधले जर अद्ययावत पद्धतीनं 5 वर्षापूर्वी तिथली बस स्थानकं जर झाली असती आणि या तालुक्यामध्ये घोडेगावच्या एसटी स्टँडची दुरावस्था पहा, मंतरची दुरावस्था पहा. निवडणुकीच्या तोंडावर हे बोलायचं करायचंच काही त्या ठिकाणी नाही. त्यामुळे यांच्या हातल्या तापांना बळी पडायचं काय आपण कारण नाही. शिवदायनी इथं मंचरला बांध, नारायणगावची कधीच चालू आहे, राजुरीला चालू आहे, मंचरची का चालू नाही. त्याच्यावर तुम्ही बोला ना, पण याच्यावरती बोलायचं नाही. लांबचं त्या ठिकाणी दाखवायचं. आता म्हटले डिंब्यावरून पाईपलाईन टाकायची. मला एकच त्यांना सांगायचंय की आदिवासी भागातल्या जिथं हे डिंब्याचं धरण झालं त्या 35 गावांना आज सुद्धा उन्हाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्याकरता टँकर त्या ठिकाणी लागतो. त्यांचं पहिलं टँकर मुक्तीचं काम करा. इथल्या पिण्याच्या पाण्याचं काय करायचं ते नगरपंचायत करायला भक्कम आहे. पांडवदाऱ्याचं जसं 35 वर्ष सांगत आले तसं आता ह्या पाईपलाईनचं याचं सांगू नका.
मला वाटलं कदाचित बोगद्याचं बोलतील. विधानसभेला नुसतं एकच, आपलं हक्काचं पाणी जाणार, असं जाणार, तसं जाणार, बोगदा होणार. आता बोगद्यावर बोलायला तयार नाही. बोगदा होणार का नाही होणार? आता नवीन टूम ही काढली का तुम्हाला बंद पाईपलाईननी पाणी या ठिकाणी द्यायचे. मंतरच्या पुढे घोडेगाववर आहे, त्याचं कसं पाणी पुरवठा करणार? त्यांना एकच माझा सवाल आहे का ज्या पद्धतीनं केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून गावोगावी, गाव तिथं पाणी पुरवठा योजना जवळपास 3 वर्ष झाले कामं चालू आहे जलजीवनच्या माध्यमातून, आज एक सुद्धा गावाची योजना त्या ठिकाणी पूर्ण झाली नाही. याचं कारण सरकारकडे जर काय काम करायचं असेल तर त्याला पैशाची तरतूद असायला लागते. तिजोरीमध्ये पैसा सरकारच्या शिल्लक नाही. वेगवेगळे खात्यामधल्या सगळ्या बजेटला कट लावलेले. म्हणून उद्याच्या काळामध्ये यांनी जे काही सांगितलं याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा विश्वास ठेवायचं कारण नाही. म्हटले अजितदादांनी जशी बारामती केली तसं मनसर आपल्याला करायचं म्हटले ना. आता बरोबर आहे, दादानी केली बारामती, कारण दादाच्या पाठीमागं पवार साहेबांची ताकद होती आणि पवार साहेबांनीच ती ताकद तुम्हाला दिली होती. मग 35 वर्षामध्ये मनसरचा कायापालट तुम्ही का केला नाही? त्याचं कारण साधं आहे की आज ते स्वतःच्या तोंडाने सांगतात, आम्ही म्हणत नाही की माझं आता वजन काय झालंय, किलोत नाही, राज्यामधलं माझं वजन कमी झालंय. याचं एकच कारण की पवार साहेबांना ज्या दिवशी तुम्ही सोडलं त्या दिवशी तुमची जनतेच्या मनातली, सरकारमधलं तुमचं जे काय वजन होतं, तुम्हाला जे स्थान होतं ते तिथून तुमचं ढळलेलं आहे. आणि म्हणून मला सर्व बांधवांना सांगायचे की यांच्या भूतापांना बळी पडू नका. कदाचित रात्री जाता अनेक जण म्हटले लक्ष्मी दर्शन होईल का नाही, होईल झालंय का नाही हे लोकांनाही माहितीत. मला एकच सांगायचं की त्यांच्याकडे एकच तुम्ही आता तुझ्या पोराला इकडं लावतो, तुझ्या पोराला तिकडं लावतो हे सुद्धा सांगायला कमी पडणार नाहीत. आणि म्हणून त्यांनी एक प्रयोग केला की निवडणूक आहे हे माहीत असताना देखील 4 नोव्हेंबरला एक वर्तमानपत्रामध्ये जाहिरात देऊन टाकली का पीडित पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये भरती मोठ्या प्रमाणावरती ऑनलाईन पद्धतीने त्या ठिकाणी करायची आणि तुम्ही अर्ज त्या ठिकाणी करा. आमचा एकच सवाल आहे की 1.25 वर्षापूर्वी तुम्ही सांगितलं होतं का शरद बँकेमध्ये तुमच्या पोरांना त्या ठिकाणी कामाला लावू. 2 पोती भरून अर्ज त्या ठिकाणी टाचून पडलेत, एकाही पोराला काम मिळालं नाही. म्हणून उद्या तुम्हाला सांगतील का इकडं लावतो तिकडं लावतो, यांच्या थापांना तुम्ही बळी पडू नका. एवढं त्या निमित्ताने मला आपल्या सर्वांना सांगायचंय. आणि आपले जे सक्षम सगळे उमेदवार आहेत या नेतृत्व सन्माननीय राजाभाऊ असतील, बाळासाहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली हा जो आपला काही पॅनेल उभा आहे, आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत, यांना आपण चांगल्या मताधिक्याने विजय करा एवढीच विनंती करतो आणि आपली सेवा करण्याची संधी त्यांना द्या.